नक्की आहे आणि मी आज कोविड-19 बद्दल तुम्हाला सगळ्यांना इन्फॉर्मेशन देणार आहे. गेल्या काही वर्षापासून आपण कोविडबद्दल बरीच आहोत. तर त्यात थोडी काही जुनी आणि नवीन इन्फॉर्मेशन आपण रिवाइज करूयात. तर कोविड-19 म्हणजे नेमकं काय? तर कोविड-19 हे इन्फेक्शनचं नाव आहे. को म्हणजे करोना, व्ही-आय म्हणजे व्हायरस, डी म्हणजे डिसीज आणि 19 म्हणजे 2019. तर कोरोना व्हायरस 2019 हा एक डिसीज आहे, जो SARS-CoV-2 नावाच्या व्हायरसमुळे होतो. मग एखादा व्यक्ती संक्रमित असेल तर बोलताना, खोकलताना, शिंकताना तो व्हायरस हवेमध्ये पसरू शकतो आणि हा व्हायरस जवळपास 6 फुटापर्यंत पसरू शकतो आणि जेव्हा हा व्हायरस वस्तूंवरती स्थिरावतो किंवा आजूबाजूंवरती स्थिरावतो, जर तुम्ही त्या वस्तूला हात लावला आणि त्या हाताने तुम्ही डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केला, तर तुम्हालाही संक्रमण होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आणि हँडवॉश करणं हे अतिशय गरजेचं आहे. मग हा व्हायरस डिसेंबर 2019 मध्ये वुहान नावाच्या चायनाच्या एका गावातनं सुरू झाला. 1.5 ते 2 महिन्यामध्येच हा व्हायरस एवढा पसरला की WHO ला पब्लिक एमर्जन्सी डिक्लेअर करावी लागली आणि मार्च 2020 मध्ये हा पॅन्डेमिक झाला. पॅन्डेमिक म्हणजे एखादा देश इन्व्हॉल्व्ह होणं किंवा एका देशातनं बरेच देश जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा पॅन्डेमिक म्हणतात. मग हा डिझीज 2020 मध्ये आपल्या भारतातही आला आणि पहिली लाट झाली. पहिल्या लाटेमध्ये सगळे वृद्ध लोक इन्फेक्ट झाले. दुसऱ्या लाटेमध्ये 35 वर्षाच्या वरची लोक इन्फेक्ट झाली आणि म्हणूनच तिसऱ्या लाटेची संभाव्यता आपल्याला नाकारता येणार नाही. तर तुम्ही जर बघितलं तर पॅन्डेमिक डिझीज हा नेहमी वेव्ह फॉर्म मध्ये येत असतो आणि जेव्हा केव्हा वेव्ह येणार तेव्हा मॅक्सिमम म्हणजे 85% लोक इन्फेक्ट होतात, इम्युन होतात आणि हा डिझीज पुन्हा कमी व्हायला लागतो. एक तर हा विषाणू जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत हे पॅन्डेमिकची वेव्ह फॉर्म चालू राहू शकते किंवा पूर्ण लोक जेव्हा इन्फेक्ट होऊन इम्युन होतील तोपर्यंत ही वेव्ह फॉर्म येत राहणार आणि साहजिकच आहे त्यासाठी आपण तिसरी वेव्ह नकारता येणार नाही. तर तिसरी वेव्ह ही लहान मुलांवरच का येऊ शकते ह्याची शक्यता ह्याच्यामुळे आहे कारण 18 वर्षाच्या वरच्या लोकांना व्हॅक्सिन अवेलेबल आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वयोगटातली लोक इन्फेक्ट होऊन इम्युन झालेली आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता नकारता येणार नाही. पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये इन्फेक्शन हे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर फॉर्ममध्ये डिवाइड केलेलं आहे. माइल्ड फॉर्म आणि सुदैवाने लहान मुलांमध्ये 95% जे इन्फेक्शन आहे ते सौम्य प्रमाणात होऊ शकतं. 5% किंवा 5% लेस मध्ये मॉडरेट फॉर्म मध्ये होऊ शकतं आणि 1 ते 2% सिव्हिअर फॉर्म मध्ये होऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांना धोका कमी आहे. आता तुम्ही म्हणाल की व्हॅक्सिन हा फक्त 18 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी का केला, लहान मुलांसाठी का नाही केला, तर त्याचं कारण हेच आहे की जे वृद्ध लोक आहेत किंवा अडल्ट जे आहेत त्यांच्यामध्ये सिव्हिअरिटी आणि मॉर्टॅलिटी रेट हा जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी केलं. तर आता सांगितल्याप्रमाणे माइल्ड आणि मॉडरेट फॉर्ममध्ये इन्फेक्शन आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळणार. तर ह्याची सिम्पटम्स लहान मुलांमध्ये मोठ्यांपेक्षा वेगळी नाही आहेत. तर लहान मुलांमध्ये सुद्धा सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणं, बॉडी एक होणं, डोकं दुखणं, मळमळ होणं, 8 वर्षाच्या वरच्या मुलांना स्मेल आणि टेस्ट जाणं ही लक्षणं दिसू शकतात आणि अशी जर आपल्याला लक्षणं दिसली तर पुढे काय करायचं? पुढे आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट असे 2 कोविडसाठी टेस्ट अवेलेबल आहेत. तर आपल्याला आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यायची आहे. आरटीपीसीआर टेस्ट ही WHO गोल्ड स्टँडर्ड टेस्ट सांगितलेली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट करायची. आरटीपीसीआर टेस्ट म्हणजे नाकातनं किंवा घशातनं आपल्या सिक्रेशनचा स्वाब घेतला जातो आणि ही जर सिम्पटम्स आपल्याला दिसली तर अर्थातच तुम्हाला डॉक्टरांना संपर्क साधायचाच आहे. तर लक्षणं दिसली आणि तुम्ही आरटीपीसीआर टेस्ट केल्याने ती पॉझिटिव्ह आली तर पुढे आपल्याला काय करायचंय? तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की होम क्वारंटाईन व्हायचंय. मग होम क्वारंटाईन झालं तर 14 दिवस होम क्वारंटाईन कंपल्सरी आहे. बरं वाटलं म्हणून 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी घराच्या बाहेर निघायचं नाहीये आणि आजोबा आजींपासून किंवा हाय रिस्क घरामधले कोणी असतील तर त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं आहे. तुम्हाला तर सिम्पटम्स बरे झाले याचा अर्थ की कोरोना गेला असा नाहीये.
तुम्ही दुसऱ्यांना संक्रमण करू शकता आणि अर्थातच आपल्याला आपल्या घरच्या लोकांची काळजी घ्यायची आहे. आणि समजा घरामध्ये दुसरं कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल, तर 2 वर्षाच्या वरच्या सगळ्यांनी मास्क वापरायचा आहे, वारंवार हात धुवायचा आहे आणि पेशंटची कुठलीही वस्तू शेअर करायची नाहीये. मग घरी जेव्हा तुम्ही क्वारंटाईन असताल, तर 4 गोष्टी आपल्याला मॉनिटरिंग करायची आहे. एक आहे टेम्परेचर, SpO2 आणि लघवीचे प्रमाण म्हणजे युरिन आउटपुट आणि ती चौथी गोष्ट आहे रेस्पिरेटरी रेट. तर माइल्ड फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही असणार, तेव्हा पल्स ऑक्सिमीटरमध्ये तुमचं SpO2 जे आहे म्हणजे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते 94% च्या अबाव किंवा 94% असेल. श्वासोश्वासाचा दर जो असतो तो नॉर्मल असतो आणि टेम्परेचर 100च्या अबाव असतं. तर जोपर्यंत तुम्हाला सिम्पटम्स आहेत, तोपर्यंत ह्या 4 गोष्टी तुम्ही मॉनिटर करायच्या दिवसातनं 4 वेळेस आणि डॉक्टरांना एकदा तरी आपला हा चार्ट बनवलेला जो आहे तो नक्की दाखवायचा आहे. मग हे झालं मॉनिटरिंग करत असताना. पण समजा आणि हा पल्स ऑक्स वापरताना तुम्ही उजव्या हाताचा मधलं बोट थोडं वॉर्म करून वापरलं तर रीडिंग तुम्हाला व्यवस्थित मिळेल. मॉनिटरिंग मेडिसिन असतात तीच कोविडमध्ये पण मेडिसिन दिली जातात आणि कोविडची ट्रीटमेंट ही अगदी सिम्पटमॅटिक आहे. म्हणजे सर्दी झाली तर नाक बंद असेल तर सलाईन ड्रॉप्स घ्यायची, ताप असेल तर क्रोसिन घ्यायचं आहे आणि घसा खवखवत असेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून मिठाच्या गुळण्या करायच्या आहेत. कोविडमध्ये कुठल्याही प्रकारचं पथ्य नाहीये, पण पाणी मात्र आपल्याला जास्त प्यायचं आहे. कोविडची ट्रीटमेंट ही अगदी पण जर समजा तुमचा श्वासोश्वासाचा दर 4% खाली जात असेल, तर तुम्हाला जरूर संपर्क करायचा. काही मुलांना अनफॉर्च्युनेटली लहानपणापासून दुसरेही डिझीज असू शकतात. म्हणजे लंग्सचं डिझीज, लिव्हरचा, किडनीचा किंवा ब्लडचा कुठला आजार असेल. अशा मुलांमध्ये जर कोरोनाची लक्षणं दिसत असतील, तर वेळ न घालवता डॉक्टरांना संपर्क साधून पुढची जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू करायची आहे. आता धोक्याची लक्षणं काय आहेत? तर म्हणजे खूप त्रास होत असेल, छातीत दुखत असेल आणि हे रीडिंग जर 90% खाली जात असेल, हात आणि ओठ आणि पायाची बोटं निळी पडत असतील, खूप गळाटा वाटत असेल आणि श्वास घ्यायला खूपच जास्त त्रास होत असेल, फिट्स येत असतील, तर ही सगळी धोक्याची लक्षणं आहेत. सोबत अंगावर चट्टे येत असतील, डोळे लाल होत असतील, ओठ लाल होत असतील, तरीही तुम्ही डॉक्टरांना इमिजिएटली संपर्क साधायचा. खरं सांगायचं तर फिजिकल हेल्थ जेवढी इम्पॉर्टंट आहे, तेवढीच मेंटल हेल्थ पण गरजेची आहे. पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनाच डिप्रेशन झालंय, तर त्यात मुलांनाही डिप्रेशन होणं साहजिक आहे. तर डिप्रेशनची सायन्स कोणची आहेत? खूप जर उदासीनता वाटत असेल, छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होत असेल, राग येत असेल, भूक लागत नसेल किंवा प्रमाणात लागत असेल, झोप पण तुम्हाला जास्त येत असेल किंवा झोप येत नसेल, झोपलं तर नाईटमेअर्स म्हणजे दुःस्वप्न पडत असतील आणि एकटेपणा वाटत असेल, भीती वाटत असेल, तर हे सगळे डिप्रेशनचे सायन्स आहेत. मग तुम्हाला डिप्रेशन वाटत असेल, यापैकी कुठल्याही साइन टॅकल करायचं. तर आपल्या अगदी जवळच्या ज्यांच्यावर तुम्ही ज्यांच्याशी क्लोज आहात, त्यांच्याशी आपल्या फीलिंग्स एक्सप्रेस करा. स्पेशली आई-वडिलांबरोबर, टीचर बरोबर, फ्रेंड्स बरोबर किंवा रिलेटिव्हज बरोबर आपल्या मनातल्या भावना तुम्ही प्लीज बोलून दाखवा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम कमी करा. शाळेचा जेवढा वेळ आहे, तेवढा वेळ स्क्रीन वापरून झाल्यानंतर टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल अशा स्क्रीन्सची टायमिंग तुम्ही करा. घरामध्ये होईल जर इनडोअर असताल, तर तुम्ही कुठल्याही आर्ट फॉर्ममध्ये आणि आपल्या हॉबीमध्ये इन्व्हॉल्व व्हा. स्पेशली डान्स, सिंगिंग किंवा चित्रकलेमध्ये इंटरेस्ट असेल, तर त्याद्वारे पण तुम्ही आपल्या फीलिंग्स एक्सप्रेस करू शकता. कुठल्याही निगेटिव्ह न्यूज ऐकू नका आणि रोज गोष्टी तर कळाल्या, पण ह्याच्या आपण कोरोनाला असू शकतो. तर आपण आधीपासून ऐकतोय की मास्क वापरायचा आहे. तर मास्क वापरायचा कसा नेमका? तुमच्या एजप्रमाणे आणि चेहऱ्याप्रमाणे मास्क सिलेक्ट करा. नाक, तोंड आणि हनवटी व्यवस्थित झाकल्या जाईल अशा पद्धतीने तुम्ही मास्क घालायचा आहे. मास्कच्या समोरच्या भागाला सारखा हात लावायचा नाही. कॉटनचा मास्क जर असेल तर तो रोज धुवायचा आहे. गरम पाण्यामध्ये, साबणाच्या पाण्यात तो धुवायचा आणि डिस्पोजेबल असेल तर एकदाच वापरून तो मास्क बंद केरेच्या पेटीमध्ये फेकून द्यायचा आहे. हँड वॉशिंग ही अतिशय गरजेची आहे. कारण तुम्ही जर कोरोनाचा फोटो बघितला असेल, तर कोरोनाच्या आउटर लेयर
असतो तो लिक्विड फॉर्मचा असतो आणि त्याला स्पाइक्स असतात. तर जेव्हा तुम्ही लिक्विड सोप किंवा साधारण कुठलाही सोप जेव्हा वापरतात, तेव्हा त्याचा आउटर लेयर जो असतो तो ब्रेक होतो आणि हा विषाणू मग निकामी होतो. त्यासाठी हात धुणं हे अतिशय गरजेचं आहे. मग हात केव्हा केव्हा धुवायचे, तर तुम्ही जेव्हा केव्हा बाहेरनं येताल, खेळून येताल, जेवणाच्या आधी, बाथरूम मधनं जाऊन आल्यानंतर, तुम्ही शिंकला खोकला केला तर त्याच्यानंतर हात धुवायचा आहे. किंवा तुम्ही कोणा आजारी व्यक्तीला भेटून आला असाल तर हात मध्ये तो कुठे आहे हे आपल्याला कळणारच नाही. त्यासाठी पूर्णपणे ह्या 13 स्टेप्सनी हात धुणं गरजेचं आहे. पहिली स्टेप म्हणजे लिक्विड सोप तुम्ही हातावर घ्यायचा आहे. मग नंतर पाम रब करायचे, मग बॅक साइड रब करायची, ह्याला इंटरलेसिंग म्हणतात. हात असे हे करायचे, मग कपिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा थंब धुवायचा आहे. मग पायाची बोटांची टिप्स क्लीन करायची, मग रिस्ट क्लीन करायची आणि मग पूर्ण हात धुवून झाल्यानंतर एल्बोनी म्हणजे कोपऱ्याने टॅप बंद करायचा आणि मग हात ड्राय करायचे. मग आता हे झाले आपले नेहमीचे आम्ही ह्याला SMS म्हणतो, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर वापरणं. तर मुलांच्या आवडीची गोष्ट म्हणजे खेळ. आणि मग आता खेळताना कधी लॉकडाऊन होते, कधी ओपन होते. जेव्हा लॉकडाऊन आहे तेव्हा तुम्ही इंडोर जेव्हा गेम खेळताल तेव्हा एवढं लक्षात ठेवा की छोटी टीम ठेवा आणि दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून खेळा. आजारी असाल तर जाऊ नका. जेव्हा प्ले ग्राउंडवर तुम्ही जाणार असताल, मैदानात खेळायला जाणार असताल, तर त्याचे छोटे छोटे गेम्स रूल्स आहेत, ते तुम्ही जर पाळले तर तुम्ही सुरक्षितपणे आणि छान गेम खेळू शकता. मग ह्याच्यासाठी पण छोटी छोटी टीम ठेवा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि हँड सॅनिटायझर आपल्या सोबत घेऊन जा. पण प्ले ग्रुपवर जातानाचे काही छोटे छोटे रूल्स आहेत मी सांगेल. पहिली गोष्ट, बिमार असाल तर तुम्ही प्लीज जाऊच नका. गेलाच तर आपली आपली इक्विपमेंट स्वतःची सोबत घेऊन जा. पाणी, मास्क एक्स्ट्राचे 2-3 आणि तुमची गेमची जे काही बॅट बॉल जे असेल ते. फिस्ट बम्प किंवा हाय फाईव्ह किंवा हग्स करायच्या नाहीत. आणि जेव्हा तुम्ही गेम खेळत असताल, तुमची छोटी टीम असल्यामुळे तुम्ही मास्क आणि तुम्ही खूप दमणार आणि मास्क ओला होणार. आणि जेव्हा तुमची टीम मोठी असेल आणि 6 फुटाचं डिस्टन्स जर मेंटेन करू शकत अजून मास्क वापरायचा आहे. मास्क घामाने ओला झाला तर तो बदलायचा आहे. म्हणून खेळायला जाताना नक्की एकापेक्षा जास्त मास्क घेऊन जायचे. आपला मास्क हा दुसऱ्यांशी शेअर करायचा नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त तुमची टॉवेल, वॉटर बॉटल किंवा टिफिन बॉक्स तुम्ही नेला असेल तर तोही शेअर करायचा नाहीये. खेळून झाल्यानंतर हँडवॉश जरूर करायचा आहे आणि पाणी किंवा साबण अवेलेबल नसेल तर सॅनिटायझर वापरायचं आहे. कोविड अजून संपलेलं नाहीये, त्यामुळे करमत नाहीये, बोर होते म्हणून फ्रेंड्सच्या घरी व्हिजिट द्यायचं अवॉइड करा किंवा रिलेटिव्हच्या घरीही जाऊ नका. आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही अफवा फैलवू नका. काही साधारण एक 5-6 अफवा मी पण ऐकलेल्या आहेत, त्या सांगते की व्हायरस हा वृद्ध लोकांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये जास्त तीव्रपणे होतो असं नाहीये. पाळीव प्राण्यांमुळे हा व्हायरस पसरतो ही चुकीची धारणा आहे. अल्कोहोल, सिगरेट किंवा माउथवॉश या अशा गोष्टीचं प्राशन केल्यामुळे व्हायरस मरून जातो ही चुकीचं आहे. खाद्यपदार्थ दूषित होऊन असतात आणि त्याच्यामधनं पण हा व्हायरस पसरतो हेही चुकीचं आहे. आपण इंडियन आहोत म्हणून आपल्याकडे खूप इम्युनिटी आहे आणि आपल्याला काहीच होत नाही ही पण चुकीची गोष्ट आहे आणि आपण स्वतः हे अनुभवलेले आहे. कारण करोना विषाणू समरमध्ये किंवा विंटरमध्ये एक्स्ट्रीम वेदरमध्ये टिकू शकत नाही. ही सगळी चुकीची अफवा आहे. तर तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन कोविडबद्दल हवी असेल किंवा सांगायची असेल तर ह्या अशा अफवांवर विश्वास न ठेवता प्रॉपर चॅनलनी तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. म्हणजे युनिसेफ, WHO, IAP म्हणजे इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स, CDC, मिनिस्ट्री ऑफ फॅमिली अँड हेल्थ वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांच्या वेबसाईटवरूनच तुम्ही माहिती घ्या आणि ती फॉरवर्ड करा. शेवटचं जाताना महत्वाची गोष्ट मी सांगते की काही पॉझिटिव्ह गोष्टी मी सांगते की लवकरच अवेलेबल होणार आहे. आपल्या जगभराचे सगळे शास्त्रज्ञ आणि सायंटिस्ट ह्याच्यावर काम करत आहेत. ऑलरेडी फायझर आणि बायोटेकसाठी लहान मुलांची लस जी आहे ती 12 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी परदेशात अवेलेबल झाली आहे. होपफुली लवकरच आपल्यालाही अवेलेबल होईल. मग 95% इन्फेक्शन होणार आहे, तर घाबरण्याचं
तीव्रप्रमाणे होईल आणि जसं सेकंड वेव्ह मध्ये लोकांना लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन आले तशी होणार नाहीत. आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन जरूर घ्या. इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन हे सीझनल इन्फ्लुएन्झासाठी असतं, तर त्यासाठी तुम्ही डेफिनेटली व्हॅक्सिन घेऊन ॲटलिस्ट इन्फ्लुएन्झाचा जो सीझनल इन्फेक्शन असतं त्याच्यापासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतनं आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि आपली डॉक्टर, वैज्ञानिक आणि सरकार त्यावर डेफिनेटली काम करत आहे. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह विचार करा आणि स्ट्रॉंग राहा आणि कोविड अनुसरण व्यवहार ठेवा, म्हणजे मास्क वापरणं, हँड सॅनिटायझर वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं. शुअरली आपण तिसऱ्या वेव्हला थांबवू शकतो किंवा त्याचा तीव्रता कमी करू शकतो. तो प्लीज स्टे होम अँड स्टे सेफ. थँक यू.